नमस्कार. शेअर बाजारात सातत्यपूर्ण पैसा मिळवण्यासाठी पैशापेक्षा डिसिप्लिन आणि स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची असते. मित्रांनो, मी का बोलतो, कारण आजचा व्हिडिओ ना एवढा जबरदस्त होणार आहे की कमी पैशामध्ये आपण नफ्याची ट्रेडिंग कशी करू शकतो किंवा मार्केटमधनं सातत्यपूर्ण नफा कसा मिळवू शकतो. कारण ट्रेडिंगचा जो गेम आहे ना, तो फक्त पैशाने खेळता येत नाही, तर त्यासाठी डिसिप्लिन आणि स्ट्रॅटेजी लागते. आजच्या व्हिडिओत मी ती स्ट्रॅटेजी जी आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही देतो की कमी भांडवलातसुद्धा आपण कशा पद्धतीत चांगला नफा मिळवू शकतो, त्यासाठी अतिशय प्रभावी आणि अचूक स्ट्रॅटेजी कोणती आहे जी आमचे विद्यार्थी वापरतात ती तर मी दाखवणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचे काही महत्त्वाचे रूल्स आहेत. सध्या युद्धाचं वातावरण आहे, मार्केट कोसळतो आहे, एका साईडने कोसळतो आहे, पण त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही मित्रांनो. ह्याच्यापेक्षाही भयंकर मार्केट आपण कोविडमध्ये कोसळताना बघितलं आहे आणि त्याच्यानंतर तो किती पटीने वरती गेला आहे तेही तुम्ही बघताय. सो हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, पण ह्या घसरणाऱ्या बाजारात सुद्धा पैसे कमवत आहेत लोक. आमचे विद्यार्थी तर एवढा अफाट नफा कमवतात, म्हणजे मी गेली 5-6 वर्ष शिकवतोय, पण गेल्या महिन्याभरातला जो विद्यार्थ्यांचा नफा बघून ना मी स्वतः शॉक व्हायला लागलो. आणि ही सगळी आपली साधारण मराठी मुलं आहेत, सामान्य कुटुंबातले. कोण गृहिणी आहे, कोण नोकरदार आहेत, कोण व्यवसाय करत आहेत, पण जेवढा वेळ भेटतो त्यात अभ्यासाच्या साहाय्याने आणि सर्वाच्या साहाय्याने जे यश मिळवतात ना, ते खरोखर हॅट्स ऑफ आहे. मी मागच्या व्हिडिओ ते दाखवलं होतं. आमचे भूषण माळवे त्यांनी आजवरचा सगळ्यात जास्त नफा मागच्या आठवड्यात मिळवला होता, 1,11,000 रुपये. मित्रांनो, 1,11,000 बोलतात कशाला, तेही एका दिवसात. खूप असे आहेत. म्हणजे मी काल माझ्याकडे एक मेसेज आला होता, आमचे प्रभाकर गायकवाड म्हणून आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक 4 दिवसापूर्वी आम्ही ह्याचा ट्रेड घेतला होता, क्रूड ऑइलचा 7,000 सी. मित्रांनो, अवघ्या 72 रुपयाचा ट्रेड, आज 520 रुपयाला. जेव्हा मार्केट पडतं आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमुळे पडतं ना, त्यावेळेस सगळ्यात सोपी गोष्ट, आपला पोर्टफोलिओ जर हेज करायचा असेल ना, तर क्रूड ऑइलचा एखादा सी ट्रेड घ्यायचा. साधी सोपी गोष्ट आहे. मार्केट पडणं वर जाणं हे प्रक्रिया आहे, पण ह्या सगळ्या अस्थिर वातावरणात आपला पोर्टफोलिओ कसा सुरक्षित राहील किंवा आपलं नुकसान कसं होणार नाही ना, ह्याकडे खास लक्ष द्यावं लागतं. आणि मी म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जर असं युद्धासारखा प्रसंग असेल ना, तर सरळ तुमच्या पोर्टफोलिओ किंवा तुमच्या पोझिशनला क्रूड ऑइलने हेज करा. त्यांनी मला काल सकाळीच मेसेज पाठवलेला, 7,250चा सी त्यांनी घेतला होता. 7,250चा सी 273 रुपयाला, आणि आज तो 1,299 रुपयात मला सकाळी फोन करून विचारतात की सर, रशियाकडनं भारताला तेल घेण्याचं हे परमिशन भेटली, तर काय होईल, मी होल्ड करू की प्रॉफिट बुक करू? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहा. प्रभाकर गायकवाडांनी, आमचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे या ट्रेडसाठी? होल्ड केला पाहिजे, स्टॉप लॉस ट्रेल केला पाहिजे की नफा बुक केला पाहिजे? आपण जेव्हा बोलतो ना की राकेश झुंझुनवालने 4 रुपयाचा टायटन 4,000 झाला आणि त्याच्यातून एवढा पैसा मिळवला. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, त्यावेळेस त्यांनी एकट्यानेच घेतला असेल का टायटन? खूप लोकांनी घेतला असेल, पण त्यांचं वेगळेपण हे आहे की संयमाने ते एवढा वेळ थांबले. सेम गोष्ट प्रभाकर गायकवाड यांची. 293चा दुप्पट झाला असता तरी कोणतरी सहज काढला असता, अरे पैसा दुप्पट झाला, पण त्यांनी तो संयमाने अभ्यासाच्या आधारे अजून होल्ड ठेवला. शेअर बाजारात पैसा तोच कमवतो जो मोठ्या ट्रेडमध्ये जास्तीत जास्त वेळ थांबू शकतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या ॲपवरती, जे ट्रेडिंग ॲप आहे ना, तिथे एक्झिटचं बटन वापरूच नका, कधीच वापरू नका. तुम्ही फक्त तुमचा स्टॉप लॉस बदलत जा, पुढे पुढे सरकवत जा, तर पैसा कमवता येईल. ट्रेडिंगमध्ये नफ्याचा सातत्यपूर्ण नफा मिळण्यासाठी एकच असायला तंत्र, ते म्हणजे तुमचा लॉस हा छोटा असला पाहिजे, प्रॉफिट मोठा असला पाहिजे. म्हणजे स्मॉल लॉस बिग प्रॉफिट. आपल्याकडे उलटं होतं, आपले लॉस मोठे असतात, प्रॉफिट छोटं असतं. सो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे की एक अशी पद्धत, एक अशी स्ट्रॅटेजी की जिथे तुम्ही मोठी रॅली घेऊ शकता नफ्याची. म्हणजे परवाच्याच दिवशी आमचा गुरुवारी सेन्सेक्सचा तुम्ही जर हे बघितलात, मुवमेंट बघितलात, दुपारी 2:30 नंतर, म्हणजे तशी मागचे 5-6 दिवस असंच होतं की मार्केट सकाळी गॅप डाऊनने उघडतं आहे किंवा गॅपअपने उघडतं आहे. पुरा दिवसभर मार्केट एका रेंजमध्ये चालतं आहे आणि बरोबर 2-2:30 वाजता फास्ट मूव येते.
आणि फास्ट मूव्ह म्हणजे तुम्हाला सांगतो त्या दिवशी सेन्सेक्सच्या ह्याच्यात 400 रुपयाचा ट्रेड, 399 ते 400 रुपयाचा ट्रेड ह्याचा सेन्सेक्सचा अवघ्या 15-20 मिनिटामध्ये 1400 रुपये झाला. आणि ही मजा ना फक्त ऑप्शनमध्ये येऊ शकते. पण त्यासाठी एक चांगला अभ्यास असायला हवा, चांगला सराव असायला हवा, चांगली स्ट्रॅटेजीवर तुम्ही काम केलं पाहिजे. डिसिप्लिन तर हवंच. पण हे डिसिप्लिन, स्ट्रॅटेजीज, तुमचा संयम किंवा इमोशन्स हे कधी कंट्रोलमध्ये येतात? जेव्हा तुम्ही एखाद्या सेटअपवर काम करता, त्याच्यावर तुम्ही वेळ घालवता, त्याच्यावर तुम्ही कॉन्फिडन्स गेन करता, तेव्हा तुम्ही काम करणार. आणि आजच्या व्हिडिओत मी तीच सांगणार आहे की अगदी म्हणजे एक्सपायरी डे स्पेशल आपण त्याला बोलू शकतो, ज्याला आम्ही हिरो झिरो स्ट्रॅटेजी बोलतो आहे. आमचा एक इंट्राडेचा एक स्पेशल कोर्स आहे. अतिशय कमी शुल्कात आम्ही तो केला आहे, कारण मला माहिती आहे मॅक्झिमम आपले जे मराठी सामान्य कुटुंबातले मुलं आहेत ना, त्यांच्याकडे कॅपिटल कमी आहे. आणि त्या कमी कॅपिटलमध्ये कसं चांगलं आपल्याला काम करता येईल त्यासाठी तो कोर्स आहे. आणि खूप छान त्याचा इम्पॅक्ट पडतो आहे. रोजचे नफे बघतो ना मित्रांनो, कधीतरी तुम्ही टेलिग्राम चॅनलवर बघा, सामान्य घरातले जी मुलं आहेत काय पैसा कमवतात आणि कसा सातत्यपूर्ण पद्धतीने कमवतात ना, ते खरोखर एकदा बघा. उद्या 8 मार्च महिला दिन. आमच्या सगळ्या महिला विद्यार्थ्यांचा खरोखरच मला अभिमान आहे. तुम्हाला सर्व माता भगिनींना शुभेच्छा आहेतच, पण ह्यांचं खरं कौतुक आहे. आमच्या आदिती सावंत मॅडम असेल, चारुशिला किनी असेल, नीताताई वय वर्ष मला वाटतं 75+. ह्या वयातसुद्धा ज्या पद्धतीने ते अभ्यासपूर्वक आणि नियोजनबद्ध काम करतात ना, हॅट्स ऑफ आहे त्यांना. मग आमच्या नवीन काव्या तावड्या असून देत, नीलमताई लोले असून देत, असंख्य महिला आहेत आमच्या ज्या घरच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. काही जण तर नोकरी करत आहेत, जॉब सांभाळून छान काम करतात. आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा सांगेन, येणाऱ्या काळात तुम्हाला शेअर मार्केटशिवाय दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. कारण हे युद्ध आहे ना, हे आपल्या दाराशी नाही आलं, पण आपल्या घरात मात्र नक्की आलं. आजच मी बातमी वाचली होती, गॅसचे सिलेंडरचे दर मला वाटतं 100 का 150 रुपयांनी वाढले आहेत. 60 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. अजून पेट्रोल वाढायचं आहे, अजून डिझेल वाढायचं आहे. आणि एकदा पेट्रोल डिझेल वाढलं ना की इन्फ्लेशन मस्तपैकी वाढलेलं दिसेल. सो खर्च वाढत जातील, पण इन्कम तेवढंच झालं, कदाचित ते कमी पण होईल. आणि मग ही खर्चाची आपण हे बांधायची कशी मोठ? आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम, पॅसिव्ह इन्कमसाठी आत्तापासूनच काम करावं लागेल मित्रांनो. आणि शेअर मार्केट एक अशी गोष्ट आहे ना मित्रांनो, इथे तुम्हाला थोडा वेळ द्यायचा स्वतःसाठी. 6 महिने द्या, 3 महिने द्या, वर्ष द्या, तुमच्यावर ते डिपेंड्स आहे. प्रॉपर अभ्यास करा, सेटअपवर काम करा, प्रॅक्टिस करा, आणि मग बघा हाच मार्केट तुम्हाला किती अफाट पैसा देईल. अफाट पैसा. मी का अफाट पैसा बोलतो? कारण मी रोज बघतोय आमच्या विद्यार्थ्यांचे नफे. मीच काय, सगळेच जण बघतायत. ज्या ॲक्युरेसीने आणि ज्या डिसिप्लिनने ते काम करतायत ना, म्हणजे मला असं वाटलं होतं की युद्धाची सुरुवात झाल्यावर आमच्या मुलांमध्ये थोडीशी घबराट होईल, काही लोक चिंतेत होतील, पण नाही. उलट चांगला पीईचा ट्रेड ॲक्युरेट वेळेस घेऊन खूप छान पैसा लोक कमवतात. आणि ही गरज होती. हा व्हिडिओ पुन्हा बनवण्यामागचा माझा उद्देश हाच होता की कमी पैशामध्ये, कमी भांडवलामध्ये आपण कसं काम करू शकतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अजून एक मजा आहे की जेव्हा मंगळवारी निफ्टीची विकली एक्सपायरी असते आणि गुरुवारी सेन्सेक्सची असते, त्यावेळेस तर अवघ्या काही हजार रुपयात, म्हणजे 5-10 हजारात सुद्धा आमच्याकडे सुभाष गुंजाळ्यांसारखे काही लोक आहेत, त्यांच्या मिसेसही खूप छान काम करतात. अवघ्या 4-5 हजाराच्या भांडवलामध्ये ते काम करतात आणि फक्त एक्सपायरी डेच्या दिवशी करतात. अफाट अचाट जग आहे, अचाट विश्व आहे, मजा येते काम करायला. पण त्यासाठी तुमच्याकडे कमालीचा संयम असायला हवा. आणि संयम तेव्हाच होतो ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवरती पूर्ण कॉन्फिडन्स असतो. आणि हा पूर्ण कॉन्फिडन्स कधी येतो माहिती आहे मित्रांनो? जेव्हा तुम्ही त्याला रट्टा मारता, वारंवार घोळवता, पहिले चार्टवरती प्रॅक्टिस करता, मग लाईव्ह मार्केटमध्ये बघता. आमचा मेंटरशिप जो कोर्स आहे ना इंट्राडेचा, त्याच्यामध्ये काय होतं की तो मेंटरशिप कोर्स आहे. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सपोर्ट केला जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनालिसिस केले जाते की कुठला ट्रेड, कुठली स्ट्राईक प्राईस ही आता छान वाटते, ऑप्शन चेन काय आहे, मार्केटची दिशा काय, कुठला स्ट्राईक, कुठला ट्रेड
कुठली दिशा आता फुटू शकते, स्फोट होऊ शकतो. खूप मजा येते काम करायला. आणि म्हणून आपण आज बघणार आहोत की कसं आपण कमी पैशामध्ये, कमी भांडवलामध्ये एक चांगली सुरुवात करू शकतो आणि एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेडिंग बिझनेस आपण करू शकतो. सो वेळ नको घालूया, आपण डायरेक्ट ह्याच्यावरती येऊया मित्रांनो. सो हा चार्ट आणि मी डायरेक्ट तुम्हाला सेटअप दाखवतो आणि नंतर मग ती एक स्ट्रॅटेजी दाखवणार आहे मी तुम्हाला. ओके. सो हा मी इथे चार्ट लावला आहे. हा मी इथे चार्ट लावतो निफ्टीचा. ओके. येस, हा मी निफ्टीचा चार्ट लावला डे टाईम फ्रेममध्ये. आणि इथे आपण घेतला आहे 1 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे. ओके. सो कालही जर तुम्ही बघितलं, मी थोडासा कलर वगैरे चेंज करतो म्हणजे तुम्हाला ते क्लिअर बघायला भेटेल. ओके. इथे मी 2 इंडिकेटर लावलेत मित्रांनो. ओके. हा मी लावला आहे बॉलिंजर बँड लावला आहे. ओके. दिसतोय तुम्हाला क्लिअर. ओके. हा लावला मी बॉलिंजर बँड आणि हा मी लावतो आहे VWAP. ओके. हा आमचा VWAP आहे. तुम्हाला क्लिअर दिसत असेल याचं मला वाटतं. ओके. मी हा रेड कलरमध्ये करतो. चला. ओके. हा VWAP आहे आणि हे. सो इंट्राडेमध्ये ना VWAPचं महत्त्व खूप जबरदस्त आहे मित्रांनो. जी लोक रोज काम करतात, इंट्राडेमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी VWAP हे खूप जबरदस्त हत्यार आहे, खूप जवळचा मित्र आहे. सो काल बघा निफ्टीमध्ये तुम्हाला दिसेल, काल खूप लोकांनी पैसे गमावले असतील, जे काय बोलतात घे काढ करत असतात ना, त्या याच्या सांगतो. पण जर तुम्हाला इथे बघायला भेटेल की दिवसभर निफ्टी जो आहे तो पूर्णतः VWAPच्या खाली होता. ओके. आणि नंतर ही जी मूव आहे ना 2:30 वाजताची मूव, अवघ्या 280 रुपयाचा प्रीमियम होता निफ्टी 24,800चा. सो अवघ्या अर्ध्या तासामध्ये 280चा 480 परत गेला. ओके. काल एक्सपायरी नव्हते. जर एक्सपायरी असली असते तर हा नफा 480च्या जागी 600-700 झाला असता. ओके. पण कालच्या दिवसात एवढा गेला. ओके. सो इथे मी काय केलं माहिती आहे मित्रांनो, फक्त बॉलिंजर बँड वापरले, फक्त बॉलिंजर. अच्छा, खूप लोक कमेंट्स करतील कुल साथी सर नाही हे फक्त ट्रेडिंग मार्केटमध्ये चालतं आहे. मान्य आहे. तुम्हाला कामही ट्रेडिंग मार्केटमध्येच करायचं आहे ना. ऑप्शन बारला पैसा कधी भेटणार आहे? जेव्हा मार्केट मोमेंटममध्ये असतं, एक ट्रेड असतो, चालू असतो, त्यावेळेसच ना. साईडवेज मार्केटमध्ये कुठलंच इंडिकेटर, कुठलाच सेटअप काम नाही करणार. जगातला कुठलाच सेटअप काम नाही करणार. सो ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, ही स्पेशली आम्ही ह्यावेळेस वापरतो. कधी? एक्सपायरी डेटच्या दिवशी. आणि तो टायमिंग ठरलेला असतो, एक तर सकाळी 9:15-9:30च्या आसपास वगैरे. पण मोस्टली तो दुपारी 1:30 ते 2:30च्या दरम्यानमध्ये, मोस्टली 2:30च्या दरम्यानमध्ये तो ॲक्टिव्ह होतो. ओके. आणि त्यावेळेस आम्ही फक्त एकच काम करतो, एक तर आम्ही बॉलिंजर बँड वापरतो आणि VWAP हा दिशा समजायला की ट्रेड कुठल्या दिशेला आहे. ओके. कुठल्या दिशेला ट्रेड चालू आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही हा ट्रेड असा फॉलो करतो की फक्त आणि फक्त बॉलिंजर बँडचा मिडल बँड. ओके. तुम्ही बोलाल बॉलिंजर बँड इथे सर क्लिअर दिसत नाही, तर मला बॉलिंजर बँडसाठी ना फक्त मिडल बँड महत्त्वाचा असतो, पण बाकीच्या गोष्टी मी हाईड करतो आहे. सो इथे जर तुम्ही बघितलात, तुम्हाला ह्याच्यात जायचं आहे इंडिकेटरमध्ये आणि बॉलिंजर बँड टाकायचं बस आहे बघा. सो फक्त ती व्हाईट लाईन येणार आहे, बाकी काही येणार नाही आहे. ओके. माझ्याकडे डबल झालं म्हणून मी काढतो. ओके. सो एवढ्या सिम्पल साध्या सोप्या पद्धत करा. आणि ह्याच्यामध्ये अजून एक तुम्ही करू शकता, जर तुम्हाला फक्त हे नाही वापरायचं आहे, म्हणजे एक्सपायरी डेचा तो मोमेंटम नाही घ्यायचा आहे, सो ह्याच्या जोडीला तुम्ही अजून एक गोष्ट करू शकाल. तुम्ही इथे फक्त एक हे वापरा, मुव्हिंग एव्हरेज. ओके. सो आम्ही काय करतो, एक मुव्हिंग एव्हरेज वापरतो आणि ते वापरतो आम्ही 50चं. टाईम फ्रेम 30 ठेवतो. मी आता हा सेटअप जो दाखवतोय ना, हा 0-0 सेटअप आहे, जो आम्ही एक्सपायरी डेच्या दिवशी वापरतो, तो हा आहे. ओके. सो इथे मी काय करतो, अजून एक गोष्ट 50 EMA वापरतो. ओके. आणि समजा मला VWAP नाही वापरायचं, तर एंट्री जी आहे ना, जर सी साईडची एंट्री असेल तर मी 50 EMAच्या जेव्हा वर असतो, क्रॉस ओव्हर करतो, बॉलिंजर बँडचा मिडल बँड जेव्हा 50 EMAला क्रॉस ओव्हर करतो, तेव्हा आम्ही सीमध्ये थांबतो. आणि जेव्हा तो खालच्या दिशेला क्रॉस डाऊन करतो, तेव्हा आम्ही PE ट्रेडमध्ये काम करत असतो. ओके. एवढा साधा सिंपल आहे. कालचाच आपण सेन्सेक्सची हे बघूया.
ती जी रॅली आली होती ना 400 रुपयाचा, हा बघा दिसतोय तुम्हाला, दिसतोय. पण इथे काय करतो माहिती आहे मित्रांनो, इथे खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. एक असा विद्यार्थ्यांसाठीचा, म्हणजे आमचे जे आश्रमेचे विद्यार्थी आहेत त्यांचा जो सेटअप आहे ना, तो तुम्हाला मी दाखवणार. पण त्याच्या अगोदर काही गोष्टी बोलतो. तो एक असा सेटअप आहे ना मित्रांनो, की जिथे तुम्हाला कट टू कट मॅक्झिमम रॅली घ्यायला भेटते. म्हणजे काल मी आमच्या ग्रुपवर लिहिलं सुद्धा होतं की तो 400चा ट्रेड जेव्हा 1400 झाला ना, तो पुराच्या पुरा ट्रेड एका विद्यार्थ्याने खूप छान घेतला होता. आणि त्यांनी हा सेटअप वापरला होता, तो मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट फक्त मी तुम्हाला सांगतो की कुठलाही सेटअप किंवा कुठलीही स्ट्रॅटेजी तेव्हाच फायदेशीर होईल जेव्हा मार्केट ट्रेंडिंगमध्ये असेल, नंबर 1. दुसरी गोष्ट, त्या सेटअपवरती पहिला तुमचा विश्वास असायला हवा. तुम्हाला तो कॉन्फिडन्स असला पाहिजे की येस, हा सेटअप माझा वर्क करतो. पण हे कधी होईल, जेव्हा तुम्ही तो सेटअप वापराल, त्याची प्रॅक्टिस कराल, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी चेक कराल चॅटवरती, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. अन्यथा नाही. टायटल जसं थंबनेलचं दिलं, कमी भांडवलात, म्हणजे काय तर कमी भांडवलात म्हणजे आपण मिनिमम, काय होतं खूप जणांचं की लोकांचा असा समज झाला की शेअर मार्केट म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचं काम, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांच्याकडे. असं नाही आहे मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये कोणी काम करू शकतो. इथे कुठल्याही शिक्षणाची, अनुभवाची, वयाची कसलीही अट नाही आहे. इथे फक्त तुम्हाला समजून घ्यायचं की मी हे करू शकतो का. लोकलमध्ये धक्के खात ढोरा मेंढरांसारखं आपण कोमून कामाला जातोय, 9 तास काम करतोय, त्यापेक्षा इथे 2 तास प्रॅक्टिस केलं, इथे रोजच्या रोज सराव केलेला चांगला ना. इथे आपण आपल्या मनाच्या राजा आहोत, कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत किंवा रात्री 11:30 पर्यंत कमवण्याच्या असंख्य संधी असतात. पण लोकांचं काय झालंय की मार्केटमध्ये रिस्क आहे. रिस्क कुठे नाही आहे. तुम्ही सकाळी घरातून बाहेर निघताना संध्याकाळी याल की नाही याची शाश्वती नसते. रस्त्यावर रिस्क आहे, रेल्वेत रिस्क आहे, फ्लाईटमध्ये पण रिस्क आहे, सगळीकडे रिस्क आहे. भीती ती नाही आहे हारण्याची. भीती ही आहे की मला हे जमेल का, मी हे करू शकेल का. मी सांगतो तुम्ही प्रत्येक जण हे करू शकता. काही अवघड नाही, काही रॉकेट सायन्स नाही आहे. गरज आहे फक्त ते थोडं समजून घ्यायचे, शिकायचे, समजण्याचे. आज जेवढे यशस्वी ट्रेडर दिसत आहेत ना मित्रांनो किंवा इन्व्हेस्टर, तुम्ही बघा ह्याच्यामध्ये कॉमन गोष्ट काय माहिती आहे, हे सगळे सामान्य कुटुंबातले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्यांचं कोणाचंही मोठं बॅकग्राऊंड नाही शिक्षणाचा, की त्यांनी फायनान्समध्ये MBA केलं आहे किंवा अजून काय, असं काही नाही आहे. म्हणजे मी मागेही बघत होतो, UPचा एक भैया आपला बांधव मुंबईत येतो नोकरीसाठी वॉचमॅनच्या, आणि वॉचमॅनची नोकरी करता करता आज करोडो रुपयाचं इन्कम कमवतो. असे कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी. आणि आपली मराठी माणसं मेहनतीमध्ये, शिकण्यामध्ये कुठेच पाठीमागे नाही. त्यांच्यासाठी चिकट आणि जिद्दी माणसं जगाच्या पाठीवर शोधूनही भेटणार नाही. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं मित्रांनो. येणाऱ्या काळात असंख्य अडचणी असतील, प्रचंड महागाई असेल, बेरोजगारी असेल, खूप काही गोष्टी असतील. पण आपल्यावर वेळ येईल तेव्हा आपण तयारी करण्यापेक्षा आतापासूनच जर आपण प्रॅक्टिस केली, रोज अर्धा तास 1 तास काम करत शिकायला घेतलं तर काय होईल. एक सांगतो, मार्केट शॉर्ट टर्ममध्ये पण नुकसानदायक नसतं आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा नसतं. मार्केट हे नेहमी वर जाण्यासाठीच असतं. फक्त आपण त्या मार्केटचा कसा वापर करतो ना, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कुठल्या तरी TV चॅनलच्या माध्यमातून, कोणाच्या सांगण्याने, कुठल्या तरी टिपच्या आधारे जर काम करत असाल आणि असं म्हणत असाल की दुसरा मला मेहनत करेल आणि मला कमवून देईल, तर ते कधीच होणार नाही. पैसा तुमचा आहे, कष्ट तुमचे आहेत, स्वप्न तुमचे आहेत, पूर्णही तुम्हालाच करायचे आहेत. सो मेहनतही तुम्हाला करावी लागेल. थोडी मेहनत घ्या, दिवसातला अर्धा तास 1 तास. आणि इथे कारणं काहीच नको की बाबा माझी ड्युटी असते, मला वेळ नको. नाही, इथे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता, तुम्ही इन्व्हेस्टिंग करू शकता, तुम्ही MTFच्या आधारे काम करू शकता, तुम्ही कमोडिटीमध्ये जे संध्याकाळी 3:30 नंतर 11:30 पर्यंत चालू असतं त्याच्यामध्ये काम करू शकता. खूप संधी आहेत, खूप साधनं आहेत, खूप वेगवेगळे मार्ग आहेत. गरज आहे तुम्हाला सुरू करायची मित्रांनो.
आणि एक सांगू का, जेव्हा तुमचं कॅपिटल छोटं असतं, जेव्हा तुमची लॉट साईज कमी असते, तुमची भांडवल कमी असतं, तेव्हा तुमची रिस्क पण कमी असते. मार्केटमध्ये किती पैसा भेटेल हे मला माहीत नाही आहे, पण मार्केटमध्ये किती नुकसान होईल हे मात्र आपण ठरवू शकतो. ते आपल्या हातात असतं. मार्केटचा नफा आपल्या हातात नसतो, पण तोटा किती व्हायला हवा ना ते आपण ठरवतो. सिंपल, फक्त आपल्याला एक स्टॉप लॉस लावायचा. सो साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. उद्या जो महिला दिन आहे त्या दिवशी आम्ही ठरवलं आहे की आम्ही काही महिलांना, जी नामत तुम्हाला बोललो की अगदी कमी पैसे शुल्क असलेला जो कोर्स आहे आमचा आहे, मास्टर इंट्राडे कोर्स, त्या फीमध्ये सुद्धा आम्ही उद्याच्या दिवस 50% सवलत ठेवली. त्याचं एकमेव कारण की त्या महिलांनी पुढे यावं, शिकावं आणि यातून चांगला एक अर्थसाधना करावी. मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला खरोखरच शिकायचं आहे तर एक दिवस या ऑफिसला भेटा. तुम्हाला जर तुमचा सेटअप एसीवर लावायचा असेल, सगळ्या अश्वमेधच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो जे कोर्समध्ये आहेत, तुम्हाला तुमचा सेटअप जो आहे ना, तुमचा लॅपटॉप मोबाईल घेऊन आहे त्याच्यावर लावून घ्या. तुम्हाला काय अडचणी आहेत, कुठे तुम्ही अडकताय, कुठे तुम्हाला अवघड वाटतंय, कुठे तुमची चूक होते, तुम्ही समोर बसा, बोला, फिजिकली, ऑनलाईन फोनवर नको. एवढं सुंदर जग आहे ना मार्केटचं. तुमच्या मनाचे तुम्ही राजा. तुम्ही ठरवता किती कमवायचं आणि तुम्ही ठरवता किती कमवायचा. सो माझी सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्हाला खरोखरच शेअर मार्केटमध्ये चांगलं काम करायचं आहे, चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत, चांगलं अर्थार्जन करायचं असेल तर नक्की फोन करून ऑफिसला या. तुमचा लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, सोबत घेऊन या. तुम्हाला तो सेटअप लावून द्यायचं काम माझ्या वतीनं केलं जाईल. माझी पूर्ण टीम तुमच्यासोबत असेल. ओके, सो इथे जर तुम्ही सेटअप बघितला. अच्छा, अजून एक गोष्ट आमच्या विद्यार्थ्यांचं होतं की मॅक्झिमम लोकांनी आमच्या LSW हे खोलले, अकाउंट्स खोललेत. का तर तिथे AMC चार्जेस नाही आहेत, बाकीचे चार्जेससुद्धा खूप कमी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिथे आम्हाला मार्जिन खूप छान भेटते. म्हणजे खूप लोकांचं असं असतं की आम्हाला कमीत कमी रिस्कमध्ये काम करायचं असेल तर काय करावं, तर त्यासाठी स्टॉक ट्रेडिंग हा सगळ्यात सुंदर पर्याय असतो. मला वाटतं की त्याच्यामध्ये काय होतं, जर माझ्याकडे 50,000 किंवा 1 लाख समजा कॅपिटल आहे तर मी 4 ते 5 लाखाचे स्टॉक्स घेऊ शकतो. सो ती मार्जिन तो ब्रोकर आपल्याला देतो. प्लस सगळ्यात महत्त्वाचं की चार्जेस खूप कमी आहेत, ब्रोकरेज चार्जेस. म्हणजे बाकीचे लोक कमोडिटीसाठी 50 आणि 100 रुपये लॉट मागे लावतात, तर हे फक्त 20 रुपये घेत आहेत. आणि यांची सगळ्यात मोठी खासियत काय माहिती आहे की ह्यांच्याकडनं ह्यांनी खूप सुंदर पद्धतीने फॅसिलिटीज दिली आहे. त्यांच्या ॲपमध्ये तुम्हाला दाखवतो आहे बघा. या ॲपमध्ये ना सर्वात सुंदर फॅसिलिटी म्हणजे आता समजा हा ट्रेड आहे जो मी घेतला आहे, तर हा ट्रेड घेतल्या ना मला इथे स्टॉप लॉससुद्धा लावता येतो आहे. ओके, आणि मला टार्गेटसुद्धा लावता येते. ट्रिगर प्राईस माझे काय असायला हवे, SL काय असायला हवं, दोन्ही गोष्टी मला करता येतात. ओके, हा झाला सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि एवढं साधं सोपं बनवलं आहे ना की इथे तुम्हाला फक्त टाकायचं. आता समजा मला निफ्टी घ्यायचं आहे, तर 25,000 24,000 300 मी लिहिलं तर मला फटकन सगळे त्याचे ऑप्शन चेन वगैरे सगळे इथे ओपन होते. सो खूप सुंदर हे केलं आहे, मोबाईल फ्रेंडली त्याने ॲप बनवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचे यांच्या ॲपची मजा काय माहिती आहे मित्रांनो, ह्याने जे ट्रेडिंग विचा जो पार्ट दिला आहे, प्रीमियम व्हर्जन जे फ्री दिलं आहे ना, ते खूप सुंदर आहे. म्हणजे जेव्हा आपण हा ट्रेडिंग व्यू जेव्हा वापरतो ना, त्यावेळेस काय होतं, आपण फक्त 2 इंडिकेटर लावू शकतो जर आपण बेसिक घेतो. पण ह्यांच्याकडे आणि जर एक्स्ट्रा इंडिकेटर्स किंवा काही स्ट्रॅटेजी हवी असेल तर एक्स्ट्रा पे करावे लागतात, प्रीमियम व्हर्जन घ्यावं लागतं. पण तेच प्रीमियम व्हर्जन त्यांनी इथे फ्रीमध्ये दिलं आहे चार्टमध्ये. ओके, सो उदाहरणार्थ समजा मला हा चार्ट बघायचा असेल तर हे बघा, हे ट्रेडिंग व्यूचं व्हर्जन सुरू होतं आणि तुम्हाला पाहिजे तेवढे इंडिकेटर्स तुम्ही इथे फ्रीमध्ये लावू शकता. सर्वात महत्त्वाचं आहे, यांनी अल्गो ट्रेडिंग हा नावाचा जो प्रकार आहे तो याने इथे पूर्णतः फ्री दिला आपल्या कस्टमरसाठी. म्हणजे मला आठवतं की गेल्या वेळेस आम्ही अल्गोसाठी आमच्या जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थ्यांनी मोतीलाल नावाच्या ब्रोकरला 30-30 हजार रुपये दिले होते वर्षाचे. 30-30 हजार रुपये एका वर्षासाठी फी. नंतर त्याने त्या सगळ्यांचे पैसे डुबवले त्या ब्रोकरने, तो भाग वेगळा. पण जी फी घेतली होती एका वर्षासाठी तेही त्यांनी काम नाही केलं. इथे ते अल्गो ट्रेडिंग फ्रीमध्ये देतात आणि ते ट्रेडिंग आपण कधी बंद करू शकतो. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय की मानवरहित, म्हणजे तिथे कुठल्या इमोशन्स वगैरे अशा काही गोष्टी येत नाहीत.
त्याच्यानंतर ह्यांची सगळ्यात मोठी गोष्ट जी मला आवडली आणि जी लोकांना हवी असते ती म्हणजे ना मित्रांनो, की मला रोज टिप हवी आहे किंवा ॲडवाईज हवी, पण अशा व्यक्तीकडनं की जो मार्केटचा तज्ज्ञ आहे आणि ज्याला सेबीने परमिशन दिले, म्हणजे ऑथोराइज सेबी रजिस्टर आपण ज्याला बोलतो ना, तज्ज्ञ तो. सो त्याच्याकडनं मला ॲनालिस्ट माहिती मिळेल, त्याच्याकडनं मला मार्केट अपडेट्स झालं पाहिजे की बाबा मार्केटमध्ये आज कुठला स्टॉक वर जाईल, कुठला स्टॉक मोमेंटममध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठलीही फी न भरता ॲब्सोल्युटली फ्री तुम्हाला व्हॉट्सअपवरती अपडेट येत असतात. सो ज्यांना LSBlueमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे किंवा सगळ्या स्ट्रॅटेजी समजून घ्यायच्या आहेत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, आवर्जून अकाउंट ओपन करा. यांचा अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे काही काम असेल, एखादा ट्रेड फसला आहे, मार्जिन हवी आहे किंवा व्हॉटेवर काय असेल, तर हेल्पलाईनला जाऊन 100 आकडे दाबायला नको आहेत. 1 दाबा, हिंदीसाठी 2 दाबा, अशी लपडी नाहीत. इथे पर्सनलाइज त्यांचे वैयक्तिक मोबाईल नंबर दिले त्यांच्या टीमचे, तुम्ही कधी फोन करा, तुम्हाला ते मदत करायला तयार आहे. सो ज्याला वाटतं की मला ट्रेडिंगची नव्याने सुरुवात करायची आहे, सो त्यांच्यासाठी हा बेस्ट पार्टनर आहे. पण ज्यांचं ऑलरेडी ट्रेडिंग करतात किंवा काम करतात त्यांच्यासाठी हा जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, अतिशय कमी किमतीतला प्लॅटफॉर्म आहे. सो ज्याला वाटतं त्यांनी नक्की अकाउंट ओपन करा आणि मला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिचा वापर करून घ्या. ओके, सो आपण ह्याच्यावरती येऊ मित्रांनो. सो हा एक सेटअप आहे, पुन्हा सांगतो, हा माझा मी तयार केलेला सेटअप आहे एवढ्या वर्षाच्या रिसर्चनंतर. आणि हा सेटअप आम्ही जो आमचा मास्टर क्लास असतो रविवारचा आमच्या विद्यार्थ्यांचा, त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना देतो. तो सेटअप मी तुम्हाला सांगतो, कारण मला असं वाटतं की मार्केटमधून सर्वांनी पैसा कमवला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी पैसा कमवला पाहिजे. कारण इथे असं नाही की तुम्ही कमवलात म्हणून कोणाचं नुकसान होतं आहे. आणि हा एक असा सेटअप आहे ना जो मला जबरदस्त मला आणि माझ्या विद्यार्थ्यांना फायदा होतो. इथे मी मित्रांनो काय करतो, इथे मी ना एक EMA वापरतो. मी काय करतो, एक बॉलिंजर बँड वापरतो. सो इथे मी हा बॉलिंजर बँड लावला आणि मी इथे EMA वापरतो. हा बघा, पण तो EMA कितीचा वापरतो, तर तो मी EMA वापरतो 10 हायचा. तुम्हाला सेटिंग पाहिजे तर याचा फोटो काढा मित्रांनो. 10 हाय करतो. ओके, दिसला तुम्हाला, याचा कलर मी थोडा रेड करतो आहे, सो जेणेकरून तुम्हाला दिसेल हवं तर मी थोडी डार्क करतो. ओके ओके, आणि मी दुपारी 2-2:30ला वाट पाहत असतो एक्सपायरी डेच्या दिवशी. ज्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी असेल किंवा निफ्टीची असेल त्या दिवशी मी वाट बघत असतो की माझ्या ह्या सेटअपमध्ये एखादा ट्रेड यावा, माझ्या या सेटअपमध्ये ट्रेड यावा. जसा ट्रेड आला तर मी फक्त एकच काम करतो, जसा तो 10 EMA क्रॉस करतो तो ट्रेड जो का मी स्ट्राईक प्राईज निवडतो, मी डायरेक्ट बॉलिंजर बँड बंद करून टाकतो. आणि कारण ही जी मुवमेंट असते ना ती एवढी स्पीडनी असते, फास्ट असते ना की तुम्हाला कळायचा मार्ग नसतो. आणि आपल्याला असं होतं, अरे 400चा ट्रेड 800 झाला, आता कसा मी घेऊ किंवा आता मी लगेच बाहेर पडू का याच्यातून. खूप दोनदा चालतं, कारण डोळ्यासमोर जेव्हा 5-10 मिनिटात पैसा दुप्पट झाला असतो ना, कोणालाही तो मोह होतं की आपण बुक करूया, पण नंतर बघतो अरे यार तो खूप वर गेलेला असतो. सो इथे मी काय करतो मित्रांनो, मी 10 हाय लावतो, 10 EMA लावतो, पण त्याचा हाय ठेवतो मी, लो किंवा क्लोज असं करत नाही, ओपन ते बघा. ओके, आणि त्या 1 मिनिटाच्या ट्रेडमध्ये जोपर्यंत ती ट्रेड लाईन क्रॉस करत नाही, लक्षात येतं, जोपर्यंत ही प्राईस ही क्रॉस करत नाही, याच्या खाली येत नाही ना, तोपर्यंत मी त्या ट्रेडमध्ये थांबतो. सो खूप साधा सोपा पण तो अतिशय प्रभावी असा सेटअप आहे. आवडला तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. अजून एक तक्रार आहे मित्रांनो, मी प्रत्येक वेळी येतो तुम्हाला एक वेगवेगळी स्ट्रॅटेजी सांगतो, तुम्हाला व्हिडिओ आवडतो, तुम्ही बघतासुद्धा, पण तुम्ही तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवता. तुम्ही अशाही लोकांना पाठवा की ज्यांना शेअर मार्केट शिकायचं आहे, ज्यांना शेअर मार्केटमध्ये एक चांगला नफा मिळवायचा आहे, एक चांगल्या मार्गाने, डेडिकेटेड मार्गाने. सो त्यांना व्हिडिओ पाठवा. प्लस तुम्हाला व्हिडिओ आवडला ते तुम्ही कळवता मला, पण तुम्ही ना लाईक करतात ना कमेंट करतात. सो माझी प्रत्येकाला विनंती आहे मित्रांनो, कारण हा एखादा व्हिडिओ जेव्हा बनवतो ना तो असा रँडमली बनवला जात नाही मित्रांनो, त्याच्यावर खूप अभ्यास केला जातो, खूप एवढ्या वर्षाचा आपला अनुभव आहे तो लोकांसमोर मांडायचा असतो. सो खूप चॅलेंजिंग कामं असतं. तुमची 1 लाईक, तुमचे 1 कमेंट्स आम्हाला नवी ऊर्जा देत असते, आम्हाला ॲप्रिशिएट करत असते. सो माझी सर्वांना विनंती आहे की लाईक कमेंट तर करा, पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ओके, आणि हा जो सेटअप आहे हा उद्या येणाऱ्या
एक्सपायरी डेटच्या दिवशी किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही पेपर ट्रेड करून चेक करा. पहिला कॉन्फिडन्स होऊ देत, पहिला सराव करा आणि नंतर तुमच्या आर्थिक तज्ज्ञाच्या मदतीने, अनुभवाने तुम्ही काम करा आणि खूप छान पैसा कमवा, आनंदी राहा, इतरांना आनंद द्या. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी स्पेशली माझ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्यांनाच सांगतो, मित्रांनो, जेव्हा आपला एखादा सहकारी, आपला एखादा मित्र किंवा आपल्या ग्रुपमधला किंवा कोणीही मराठी माणूस ज्यावेळेस एखादं चांगलं काम करतो आणि तो जेव्हा तो पोस्ट करतो की मी आज एवढे कमवले किंवा त्याची प्रॉफिटची पोस्ट वगैरे असते ना, मित्रांनो, एक काम करा, त्याला ॲप्रिशिएट करा, त्याला लाईक करा, त्याचं अभिनंदन करा, त्याचा आत्मविश्वास अजून वाढवा, त्याला अजून चांगलं काम करण्याची एक ऊर्जा मिळेल, एक बळ मिळून येईल. कारण मराठी माणूस किंवा हे सगळं पुढे कधी होणार, जेव्हा तुम्ही त्यांना मोठं कराल, तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट कराल, तुम्ही त्यांना प्रेरणा द्याल. आणि एक सुरुवात स्वतःपासून करा. जेव्हा जेव्हा कुठलाही मराठी माणूस चांगलं काम करेल, चांगली गोष्ट करेल, त्याचं आवर्जून कौतुक करा, त्याचं अभिनंदन करा. आणि मग बघा, काही दिवसांनी ती जाग तुमच्यामध्ये पण लागेल, अरे तो करतो मग मी का करू नये. सो या नोट्सवर इथेच थांबतो मित्रांनो. ज्यांना इंट्राडेचा जो आमचा मास्टर कोर्स आहे, मेंटरशिप कोर्स, जो खूप कमी शुल्कामध्ये आम्ही लॉन्च केला, त्याच्यामध्ये जर 50% डिस्काउंट हवं असेल, जे उद्याच्या दिवसासाठी आहे, महिला दिनानिमित्त, सर आवर्जून ऑफिसला फोन करा, व्हॉट्सअप करा आणि या श्रीमंतीच्या प्रवासात सहभाग घ्या. आज इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.